माननीय आयुक्तांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेता त्या ठिकाणी या लोकांना कामावरनं काढून टाकण्याची धमकी दिलेली होती। त्या अनुषंगाने या लोकांचे 3 महिन्याचे वेतन थकीत होते। यांच्या आर्थिक अबाळ या लोकांची होत होती। भरपूर लोक विवंचनेत होती। त्यातील एक जण युवराज सारवान नावाचा जो व्यक्ती होता, कंत्राटी कर्मचारी होता, त्याने आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुपारी त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। त्याला आम्ही जेव्हा भेटलो त्याने आम्हाला सांगितलं की थकीत वेतन न मिळाल्यामुळे तसेच फायनान्स कंपनीवाले त्रास देत असल्यामुळे त्याने हा प्रकार केलेला आहे। कालच्या आंदोलनानंतर त्यातील एक कर्मचारी, शंकर नावाचा एक कर्मचारी आहे, त्याला मान्य आयुक्तांच्या आदेशाने संबंधित कंपनीने 7 दिवसांचं निलंबन केलेलं आहे। जे प्रकार घडला या संदर्भातला गुन्हा आम्ही आता पोलीस स्टेशनला नोंदवत आहोत। या सर्व घटनाक्रमाला संबंधित प्रशासन जबाबदार आहे। आपण आरोपी पार्टी करणार आहे। खरं तर याच्यामध्ये प्रायमा फेसी जर आपण पाहिलं, पहिल्या गोष्टी जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये जी कंत्राटी कर्मचारी होती, कंत्राटी कंपनी होती स्वयंभू नावाची, याचे पदाधिकारी आहेत। यांच्याकडे वारंवार सगळे कर्मचारी गेल्यानंतरही यांनी उडवाउडीची उत्तर दिले। तसेच महानगरपालिका प्रशासन आमचे बिलं करत नसल्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागत आहे, तुमचे पगार आम्ही देऊ शकत नाही। त्या अनुषंगाने आम्ही मान्य आयुक्तांना देखील भेटलेलो होतो। मान्य आयुक्तांनी याबाबतीत कुठलाही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स न दिल्यामुळे हे पाऊल उचलावं लागत आहे। कोणाकोणाला आपण आरोपी करणार? याच्यामध्ये कंत्राटी जी काही कंपनी होती ती, त्याचे पदाधिकारी आणि धुळे महानगरपालिका प्रशासन यात आरोपी होणार आहे। लोकन्याय सर्वात वेगवान न्यूज